घुबड घुबड रात्री बाहेर पडतो, शांतपणे शिकार करतो आणि तेही कुणाला थांगपत्ता न लागून देता. म्हणजेच काय, तर घुबड हे स्मार्ट असतं. आणि हेच घुबड एका अग्रवाल माणसाच्या मेंदूतून थेट मोबाईलमध्ये उतरले आणि नाव ठेवलंय त्याचं उल्लू. शाळा चालवणाऱ्या विभू अग्रवालने थेट अश्लील कंटेंटचा OTP ॲप सुरू केला आणि लोकांनी त्याला डोक्यावरती घेतलं. उगाच नाही म्हणत, आज उल्लू परत चर्चेत आलंय. आणि यावेळी विषय आहे हाऊस अरेस्ट. तर त्याचं झालं असं, उल्लू ॲपने हाऊस अरेस्ट नावाचा एक OTT शो टाकला आणि वादाचा बॉम्ब फुटला. हे काय चाललंय म्हणत भाजपा नेत्या चित्र वाघ यांनी आवाज उठवला आणि मग सगळेच पुढे आले. नेते, संस्था, संघटना सगळ्यांनी उल्लू बंद करायची हाक दिली. कारण होतं, या शोमध्ये 9 बाया, 3 माणसं आणि थेट बिग बॉस स्टाईलनं वल्गर कंटेंट. त्यामुळे राजकारण तापलं, सोशल मीडियावरती चिकलपेक सुरू झाली. पण काय झालं, उल्लू ॲप बंद झालं का? तर नाही. कारण हे उल्लू ॲप साधं घुबड नाही. कारण विभू अग्रवाल नाव शाळेचं, मन मात्र बिझनेसवालं. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, शाळा, स्टील, सिमेंट आणि मग सिनेमा. 2013ला बात बन गई नावाचा फ्लॉप सिनेमा टाकला. पिक्चर चालला नाही, मात्र डोकं मात्र चाललं. सिनेमा म्हणजे महागडा गेम, पण OTT म्हणजे सोपं आणि मस्त काम. त्यातच 2016मध्ये जिओ आलं आणि डेटा फुकट भेटायला लागला. आणि या संधीसाठी हे घुबड टपूनच बसलं होतं जणू. कारण 2018मध्ये उल्लू नावाचं ॲप लॉन्च करण्यात आलं. त्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या फोनमध्ये एक छोटंसं पण स्मार्ट घुबड घुसलं. या ॲपच्या शोमध्ये ना टार्स ना बजेट. उल्लूचं टार्गेट फक्त टियर 2 आणि टियर शहरातले लोक, जे ना नेटफ्लिक्स बघतात ना ॲमेझॉन, पण प्रायव्हेटमध्ये वाढीव मसाला मात्र शोधत असतात. आणि इथेच अग्रवालने मास्टर स्ट्रोक मारला. स्टोरी मागवायची आणि लोकांशी कनेक्शन करायचं आणि थोड्या डबल मिनिंगनं स्टोरीच्या नावाखाली गरमागरम कंटेंट द्यायचा. आणि मग त्यानंतर सुरू झालं सबस्क्रिप्शन. नेटफ्लिक्सचं महिन्याला सबस्क्रिप्शन असतं 649 रुपये, पण तिथंच उल्लूचं वार्षिक सबस्क्रिप्शन असतं फक्त 693 रुपये. आणि कमाई तर 2023मध्ये या उल्लू ॲपने 15 कोटीचा धंदा केलाय. एवढं सर्व अश्लील कंटेंट असूनही या उल्लू ॲपवर बंदी काय येत नाही, त्याबद्दल थोडासा कायदा समजून घेऊया आता. 2021मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी FIR दाखल केलं होतं, पण केस पुढे गेलीच नाही. कारण OTTसाठी आपल्याकडे सेन्सर बोर्डच नाही. केवळ एक सेल्फ रेग्युलेटरी कमिटी आहे, DPGCC नावाची. जून 2023मध्ये या कमिटीने उल्लू ॲपवर टीका केली होती. पण उल्लूने सरळ सांगितलं, आम्ही हॉरर, सस्पेंस आणि कॉमेडी करतो आणि तेही मोठ्या लोकांसाठी. त्यात लहान मुले नसतात आणि आम्ही कुणाला जबरदस्तीही करत नाही. आणि या ॲपमधील अश्लील कंटेंटमध्ये सर्व इतकं स्मार्टली केलंय की अश्लीलतेचा संकेत तर जातो, पण स्पष्ट न झाल्यामुळे कायदेशीर त्याची कारवाई करता येत नाही. म्हणजेच काय, तर डबल मिनिंगचा गेम, पण कायदेशीर पातळीवर अगदी टाईट. नंतर उजडतो 2024चा फेब्रुवारी महिना. उल्लू IPO आणणार होतं, पण त्यानंतर सोशल मीडियावरती वाद सुरू झाला. बाल हक्क आयोग, स्वयंसेवी संघटना सगळ्यांनी विरोध केला. गुगलने सुद्धा नोटीस पाठवली त्यांना, पण त्यांना नंतर क्लीन चिट मिळाली. पण IPO मात्र तिथंच थांबला. आता हाऊस अरेस्ट या शोमुळे पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. विभू अग्रवाल आणि एजाज खानला महिला आयोगाने समन्स पाठवला आहे. 9 मे रोजी त्यांना हजर राहावं लागणार आहे. तर मित्रहो, शाळा चालवणाऱ्या माणसाने सुरस आणि चमत्कारिक कंटेंटचा कारभार मांडला आणि नाव ठेवलं उल्लू. वाद झाले, विरोध झाला, नोटीसाही आल्या, पण हे घुबड अजूनही झाडावरतीच बसलेलं आहे. परत कधी शिकार करायची जणू याची वाटच बघतंय. हे घुबड पडणार की अजून उंच उडणार, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.